6-7 फूट पाणी आहे. हे पाणी मात्र खोल आहे. मुख्य विहीर आहे 55 फुटापेक्षा जास्त. टॉप टू बॉटम साधारण 100 फूट आहे. तर तेच पाणी वरती टॉप टू बॉटम साधारण 100 फूट आहे. 100 फुटानं थोडंसं कमी आहे. इकडं 2 जिवंत झरे आहेत. 300 वर्षामध्ये हे पाणी कधीही आटलेलं नाही. उन्हाळ्यामध्ये खाली जातं, पावसाळ्यामध्ये वरती येतं. पण पावसाळ्यामध्ये उपसा कमी होतो. यावर्षी इथपर्यंत आलेलं होतं किंवा पांढरा माता इथपर्यंत आलेलं होतं. आता पूर्वी आपल्याकडं पाणी वरती उचलण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर्स किंवा इंजिन्स नव्हते. पूर्वीच्या आपल्या पद्धती म्हणजे रहाट असायचे. हातानं पाणी काढण्यासाठी रहाट फॉर ड्रिंकिंग पर्पज. पिण्यासाठी पाणी म्हटलं की रहाट. 8 ते 12 फूट उंचीपर्यंत जर पाणी चढवायचं असेल तर रहाट गाडगं, आणि त्यापेक्षा खोलीवरून पाणी काढायचं असेल तर मोठ. रहाट वेगळा, रहाट गाडगं वेगळं, मोठ वेगळी. तिथं मोठेचा वापर केला. तर या बाजूला 3 मोटांची जागा आहे. या बाजूला 3 म्हणजे 6 मोटांच्या जागा हित आहे. मोठ कशी चालायची ते आपण वरती बघूया. आता या विहिरीमध्ये महत्वाचं काय तर यामध्ये असलेली शिल्प. यामध्ये काही शिल्प आहेत महत्वाची आहेत. ही 2 शिल्प बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. मराठीमध्ये व्याल असं म्हणतात. सिंहाचं शरीर असतं, वाघाचा चेहरा असतो. शौर्य आणि समृद्धी याचं ती प्रतीक मानले जाते. इंग्लिशमध्ये टायगर म्हणतात. बॉडी ऑफ टायगर, सिम्बॉल ऑफ ब्रेव्हरी अँड रिस्पेक्ट. ही महत्वाची आहे. बऱ्याचशा किल्ल्यावरून आजही आहेत. तुम्ही रायगडावरती गेला, दिंडी दरवाजावरती आहेत, शिवनेरीला आहेत, अजिंक्यतारावरती, पन्हाळ्यावरती आहेत. जी जुनी मंदिरं असतात त्याच्यावरती सुद्धा ही 2 शिल्प असतात. फक्त आपलं त्याच्याकडे एवढं लक्ष नसतं. यांची पोझिशन अशीच असते. एक पंजा उगारलेला असतो, शेपटी वगैरे वरती असते. या 2 शिल्पांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून साधारणपणे 3-4 वर्षापासून होत आलेला. तर ही 2 शिल्प तर ही 2 शिल्प तुम्हाला कुठेही दिसली तर समजायचं ते महत्वाचे लक्षात ठेवा. आता सिंहाचं शरीर असतं, वाघाचा चेहरा असतो. तुम्ही बारकांना इथं सिंहाची छाती मोठी असते, वाघाची अशी असते. आणि ते कसं असतं ते तुम्हाला सांगतो.